श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. तर पितृपक्ष म्हटलं की आपल्याला सर्वात पहिला प्रश्न येतो की पित्रांचं ताट नक्की कसं बनवावं किंवा नैवेद्यामध्ये नक्की कोणते कोणते पदार्थ बनवावेत. आता आपण पितृपक्षामध्ये ज्या ज्या सेवा जमतील त्या त्या करत असतो, पण पित्रांना खुश करण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची जी तिथी असते त्या दिवशी आपण जेवण, थोडंसं अन्नदान, त्यांच्यासाठी घास जो आहे तो बनवत असतो किंवा घास जो आहे तो त्यांना दाखवत असतो. आता याला काही ठिकाणी घास म्हणतात किंवा पित्रांचा नैवेद्य असं सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येकाच्या भागातल्या पद्धती थोड्या थोड्या वेगळ्या असतात, पण बऱ्याच ठिकाणी जे आहेत हे पदार्थ बनवले जातात. पित्रांचे जे ताट असतं त्याच्यामध्ये काही असे पदार्थ आहेत, म्हणजे 2 असे पदार्थ आहेत की ते बनवलेच गेले पाहिजे. की तुमच्याकडे जर हे बनवत नसतील तर नक्की ते पदार्थ बनवत जा, कारण याने आपले पितर जे आहे ते तृप्त होतात आणि ते पदार्थ नक्की आपल्या जेवणाच्या ताटामध्ये किंवा पित्रांच्या ताटामध्ये असायलाच हवेत. त्याचबरोबर काही अशा भाज्या आहेत की ज्या चुकूनही या पित्रांच्या ताटामध्ये ठेवू नये किंवा पितृपक्षामध्ये त्या बनवल्यासुद्धा जात नाही. त्या कोणत्या भाज्या आहे, पित्रांचं ताट नक्की कसं वाढावं, पित्रांना घास कसा दाखवावा, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. तर बघा, आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत असतो. पितृपक्षातील पित्रांच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचं सुद्धा विशेष महत्त्व दिलं आहे. पितृपक्षामध्ये पिंडदान, तर्पण केलं जातं. काही ठिकाणी ब्राह्मणांना भोजनही दिलं जातं, ज्यामुळे आपले पित्र जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न होऊन कुटुंबाला आशीर्वाद देतात. पितृपक्षामध्ये तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान हे 16 दिवसांच्या कालावधीमध्ये केलं जातं. पितृपक्षात जे पित्रांना तर्पण आणि पिंडदान अर्पण करत नाही त्यांना पितृदोषाचा सामना करावा लागतो. त्यांच्या घरामध्ये सतत कलह आणि अनुचित घटना ज्या आहेत त्या घडत असतात. तर आता आपल्या पूर्वजांसाठी आपण जो नैवेद्य बनवतो किंवा जे अन्न शिजवतो तर त्याच्यामध्ये नक्की काय असावं, ते बनवत असताना काही नियमसुद्धा महिलांना पाळायचे असतात. तर ते कोणते असावेत, तर बघा, बऱ्याच ठिकाणी असा नियम आहे की तुम्ही जर पितृपक्षाचं जेवण बनवत असाल तर त्या दिवशी आपण लवकरच आपल्या पित्रांना घास दाखवत असतो. पण जेव्हा तुम्ही पित्रांना घास दाखवता तर त्याच्या अगोदर आपल्या घरातील जे कपडे आहेत, म्हणजे आपण आंघोळ करतो, आंघोळीनंतर जे कपडे राहतात तर ते तसेच साठवून मग स्वयंपाक झाल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर ते न धुता अगोदरच आपलं स्वयंपाकाच्या अगोदरच हे कपडे वगैरे जे आहेत ते धुतलेले पाहिजेत. सर्व स्वच्छता जी आहे ती झालेली पाहिजे आणि मग आपण म्हणजे आपल्या पित्रांना जो आहे तो घास दाखवायचा आहे. असं म्हणतात की उष्टे कपडे जे आहे ते ठेवून तुम्ही नैवेद्य किंवा घास जो आहे तो दाखवू शकत नाही. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आपल्या पूर्वजांसाठी जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तर त्या स्वयंपाकासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे रात्रीचीच थोडीफार तयारी करून ठेवू शकता. त्याच्यामध्ये भाज्या निवडणं असेल किंवा बाकी काही कामं असतील जी आपल्याला अगोदरच्याच दिवशी करता येतील ती तुम्ही करून ठेवू शकता. आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. आपल्या पित्रांचे ज्या दिवशी पित्र असतात, म्हणजे जी तिथी आपल्या पित्रांची असते तर त्या तिथीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. तर पितृपक्षाच्या थाळीमध्ये नक्की काय काय असावं, तर सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत चणा डाळ वडे, उडीद डाळीचे वडे म्हणजेच आपण त्याला मेदूवडा म्हणू शकतो, आळू वडी पाहिजेच पाहिजे, कांदा भजी, पाटवडी, तांदळाची खीर, कढी, दही भात, कुरडई, पापड, त्याचबरोबर भाज्यासुद्धा असतात. तर मेथीची भाजी, बटाटा भाजी, लाल भोपळ्याची भाजी, गवारची भाजी, भेंडीची भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश होतो. काही जण जे आहेत ते आता याच्यापैकी आळू वडी असेल किंवा मेथीची भाजी असेल, गवारची भाजी असेल, भेंडीची भाजी असेल, कारल्याची भाजी असेल, या सर्व भाज्या ज्या आहेत त्या एकत्र करतात आणि या भाज्यांची एकत्रित अशी भाजी बनवतात. त्याला आपण शाकभाजी असं सुद्धा म्हणतो. तर अशी एकत्रित भाजीसुद्धा बनवू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल, जर तुम्ही बनवू इच्छित असाल तर याच्यापैकी सगळ्या वेगवेगळ्या भाज्यासुद्धा बनवू शकता. तर अशा पद्धतीच्या या भाज्या आहेत. आणि पितृपक्षामध्ये आपण जी थाळी बनवतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर या 2 वस्तू ज्या आहेत, म्हणजे ज्या 2 पदार्थ जे आहेत ते नक्कीच बनवायचे आहेत. तांदळाची खीर आणि कढी आपल्याला माहीत आहे, आपल्याकडे खूप फेमस आहे. जी पित्रांसाठी बनवली जाते ती तांदळाची खीर, म्हणजे त्याच्याशिवाय जेवणच बनत नाही किंवा त्याच्याशिवाय होतच नाही हे ताट असं म्हटलं जातं. तर ही खीर आणि तिला टेस्ट पण खूप छान येते जेव्हा पित्रांचं हे जेवण असतं तेव्हा. तर हे 2 पदार्थ कढी आणि तांदळाची खीर हे 2 पदार्थ विशेष महत्त्वाचे आहे, ते असायला पाहिजे. त्याचबरोबर चपाती असेल
अजून काही पदार्थ पुरी असेल तर असे पदार्थसुद्धा तुम्ही बनवू शकता. मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलत असतात. काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकसुद्धा केला जातो आणि काही ठिकाणी असं नाही केलं जात, म्हणजे कांदा लसूण जो आहे तो वापरला जातो. आता याच्यामध्ये ज्यांच्याकडे कांदा लसूण वापरला जात असेल त्यांनी वापरला तरी हरकत नाही. आणि 3 अशा भाज्या आहेत की ज्या तुम्हाला बनवायच्या नाहीत. मग त्याच्यामध्ये येते काळ्या हरभऱ्यांची जी भाजी असते. काळे हरभरे जे असतात किंवा चणे जे असतात ते आपण भिजवतो आणि नंतर जी भाजी बनवतो तर ती भाजी आपल्याला बनवायची नाही. वांग्याची भाजी आपल्याला बनवायची नाही. आणि तिसरी भाजी जी आहे ती म्हणजे कोबीची भाजी आपल्याला बनवायची नाही. या 3 भाज्या आपल्या पितरांसाठी आपण बनवू शकत नाही किंवा बनवू नये. तर बाकीचे जे काही पदार्थ तुम्हाला त्यांच्या ताटामध्ये वाढता येतील तर ते नक्की वाढा. आता या पितरांचं ताट वाढताना नक्की ते कसं वाढावं, तर पितरांसाठी जेव्हा आपण ताट वाढत असतो तेव्हा सर्व पदार्थ जे आहे ते उलट क्रमाने वाढावेत. ताटामध्ये मीठ आणि लिंबू हे सर्वात शेवटी ठेवावं. सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला ठेवाव्यात. ताटाच्या मधोमध भात वरण ठेवावं आणि मध्यभागीच कढी आणि खीरसुद्धा ठेवावी. कोशिंबीर आणि भातावर जेव्हा आपण वरण वाढत असतो त्याचा ओघळ इतर पदार्थांवर येऊ देऊ नये अशा पद्धतीने आपण हे ताट जे आहे ते वाढायचं आहे. तर आता हे ताट वाढून झाल्यानंतर आता एवढे पदार्थ बनवायचे म्हटल्यावर आपल्याला सकाळी लवकर उठून लवकर पदार्थ बनवायचे आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला मान्य असतात. आपण त्या अगदी आनंदाने आणि उत्साहाने करत असतो, कारण आपल्याला माहीत आहे की आपले पितृ जे आहेत, आपले पूर्वज जे आहे ते आनंदी झाले पाहिजे, ते खुश झाले पाहिजे, ते आपल्यावरती प्रसन्न राहिले पाहिजे. आणि त्यांनी कोणतेही दोष जे आहे तर ते अतृप्त असतील तर आपल्याला खूप दोष लागतात, तर ते दोषसुद्धा आपल्या घराला लागले नाही पाहिजेत. म्हणून आपण या सर्व गोष्टी ज्या आहे त्या करत असतो. तर आता बघा, जेव्हा आपलं ताट वाढून होतं त्याच्यानंतर हा नैवेद्य किंवा हा घास जो आहे तो नक्की पितरांसाठी कधीपर्यंत दाखवायचा. तर सकाळी तुम्ही लवकर दाखवला तर अतिशय उत्तम, पण शक्यतो 12च्या आतमध्ये आपला जो पितरांसाठीचा घास आहे तर तो टाकून झाला पाहिजे. तर हा घास नक्की कुठे टाकला जातो, तर बघा गावाकडे असं केलं जातं, शेण जे असतं त्याने सारवून घेतलं जातं, त्याच्या आजूबाजूला थोडीशी रांगोळी काढली जाते, धूप दीप आणि अगरबत्ती या गोष्टी लावल्या जातात. हे ताट जे आहे ते ठेवलं जातं. त्याच्यानंतर पाणी घेतलं जातं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोळसा लागतो. की गावाकडे असो किंवा शहरामध्ये असो, कोळसा हा खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही पितरांना घास देत असता तर कोळसा घ्यायचा, जो प्रज्वलित झालेला जो कोळसा असतो तो थोडासा घ्यायचा आणि याच्यावरती आपल्याला थोडंसं तूप जे आहे ते घालायचं आहे. त्याचा सुगंध जो आहे तो सगळीकडे दरवळला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो कोळसा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर तो छान जळतो, त्याचा सुवास जो आहे तो पण छान येतो. पितर त्याने प्रसन्न होतात आणि आपल्या घराकडे येऊ लागतात. त्याच्यानंतर आपण जो काही जेवण बनवलेलं आहे तर त्याचा घाससुद्धा आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा असतो, पण त्या अगोदर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी जे आहे ते 3 वेळा फिरवून घ्यायचं. त्याच्यानंतर तो घास जो आहे, आपण जे काही जेवण बनवलेलं आहे तर ते थोडं थोडं त्या विस्तवावरती आपल्याला टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं अन्न जे आहे ते आपलं जे ताट असेल तर त्याच्यामधून थोडंसं अन्न जे आहे ते उचलायचं आहे आणि ते आपल्या छतावरती जिथे जागा असेल किंवा जिथे कावळा येतो तर तिथे ते टाकायचं आहे. म्हणजे त्यांच्यासाठी, कावळ्यांसाठी हे टाकायचं आहे. तुम्ही एखाद्या वाटीमध्ये खीर आणि चपातीचा काला करून ठेवला तरीसुद्धा चालतं. आता शहरामध्ये काय होतं की शक्यतो कावळे आढळत नाही आणि मग त्या गोष्टी कुठे ठेवायच्या, नक्की काय करायचं असा प्रश्न पडतो. पण हरकत नाही, अशी जरी गोष्ट असेल तरीसुद्धा तुम्ही हे जे ताट आहे, म्हणजे आपण जी प्रोसेस अगोदर केली आहे तशी सर्व करून घ्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर कावळाच आला नाही तर एका वाटीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही थोडीशी खीर आणि चपाती जी आहे ती एका वाटीमध्ये कालवा आणि हे जे आहे ते आपल्या गॅलरीमध्ये किंवा मग आजूबाजूला कुठेतरी ठेवा की जिथे कोणतेही प्राणी येऊन खाऊन जातील तरीसुद्धा त्यांनी जरी खाल्लं तरीसुद्धा आपल्या पितरांनी आपला घास घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण मनामध्ये हे मानून चालावं, कारण आपले पितृ कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही सूक्ष्म रूपामध्ये येऊनसुद्धा आपण त्यांना जो नैवेद्य देत आहोत तो ते ग्रहण करतात. कारण पितृपंधरवाडा हा असाच असतो की या कालावधीमध्ये आपले पितृ आपण जे जेवण बनवतो ते खाण्यासाठी सुद्धा येत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.